नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या प्रशासकीय प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे सातबारा उतार्यावरून कुळधारकांची नावं काढून टाकण्याची प्रक्रिया. जे नवीन कर्मचारी प्रशासनात आले आहेत त्यांच्यासाठी हे माहिती सत्र एक कंप्लायन्स ब्रीफिंग म्हणून खूप महत्वाचं ठरणार आहे. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण काही महत्त्वाच्या व्याख्या समजून घेऊया. त्यानंतर जमीन न कसल्यास किंवा कुळधारकाचा मृत्यू झाल्यास त्यांचं नाव कसं काढायचं या दोन मुख्य प्रक्रिया बघू. आणि हो, त्यासाठी कोणती कागदपत्र लागतात हे सुद्धा आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी काही मूलभूत कायदेशीर व्याख्या पाहूया ज्यावर या सगळ्या प्रक्रिया आधारित आहेत. आणि याची मुळं आपल्याला कसेल त्याची जमीन या तत्वाच्या इतिहासात सापडतात. तर पहिला प्रकार आहे संरक्षित कुळ किंवा प्रोटेक्टेड टेन्युअर. हे असे कुळधारक आहेत ज्यांना कायद्याने विशेष संरक्षण दिलं आहे. त्यामुळे त्यांची नावं काढण्याची प्रशासकीय कारवाई करताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. ही प्रक्रिया थोडी गुंतागुंतीची असते. आणि याच्या अगदी उलट दुसरा प्रकार आहे साधारण कुळ किंवा जनरल टेन्युअर. या कुळधारकांना कायद्याचं तितकं विशेष संरक्षण मिळत नाही. त्यामुळे त्यांची नावं काढण्याची प्रक्रिया तुलनेनं सोपी आणि प्रमाणित असते. बरं, आता आपण आपल्या पहिल्या प्रक्रियेकडे वळूया. समजा एखादा कुळधारक जमिनीवर ताबा ठेवत नाही किंवा ती कसत नाही, तर त्याचं नाव कसं काढायचं? चला पाहूया. या प्रक्रियेमधला सगळ्यात महत्त्वाचा कायदेशीर निकष कोणता असेल तर तो आहे 2 वर्षांचा कालावधी. हो, 2 वर्ष. हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. हे बघा, हे अधिकृत पत्रच सगळं काही स्पष्ट करतं. कायदा अगदी सरळ सांगतो की जर 2 वर्षांपेक्षा जास्त काळ जमिनीवर ताबा नसेल तर कुळधारकाचा तो हक्क आपोआप संपुष्टात येतो. आता यात एक महत्त्वाची गोष्ट आहे. समजा त्या कुळधारकाशी किंवा संबंधित व्यक्तींशी थेट संपर्क होत नसेल तर अशा वेळी एक अत्यंत काटेकोर सूचना प्रक्रिया आपल्याला पाळावी लागते. तर या 4 पायऱ्या पाळणं बंधनकारक आहे. म्हणजे कसं? आधी त्यांच्या शेवटच्या माहिती असलेल्या पत्त्यावर नोटीस पाठवायची. मग तीच नोटीस त्या जमिनीवर जाऊन लावायची. तिसरं म्हणजे स्थानिक वर्तमानपत्रातही ती प्रसिद्ध करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चौथी पायरी, तलाठी किंवा पोलीस पाटील यांच्याकडून एक अधिकृत पंचनामा करून घ्यायचा. हा पंचनामा खूप महत्त्वाचा पुरावा असतो, हे लक्षात ठेवायला हवं. चला, आता आपण दुसऱ्या मुख्य प्रक्रियेकडे वळूया. ही प्रक्रिया आहे मृत कुळधारकाचं नाव रेकॉर्डमधून काढून टाकण्याची. ही प्रक्रिया कधी लागू होते हे समजून घ्या. जेव्हा कुळधारकाचा मृत्यू होतो आणि त्यांच्या वारसांची नोंद आधीच रेकॉर्डवर असते, तेव्हा फक्त मृत व्यक्तीचे नाव काढून रेकॉर्ड अपडेट करायचं असतं. म्हणजे ही वारसांच्या विद्यमान नोंदीतली एक प्रशासकीय सुधारणा आहे, नवीन वारसा हक्काचा दावा नाही. आता या प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्र. ही प्रक्रिया पूर्णपणे 7 विशिष्ट कागदपत्रांच्या सेटवर अवलंबून आहे. एकही कमी चालणार नाही. ही बघा, ही आहे ती 7 कागदपत्रांची संपूर्ण लिस्ट. यात मृत्यूचा दाखला, जुन्या फेरफारची प्रत, वयाचा पुरावा, आधार कार्ड, शपथपत्र, पत्त्याचा पुरावा आणि जर वारस परदेशात असेल तर त्यांचाही पुरावा लागतो. अर्ज यशस्वी करण्यासाठी यातील प्रत्येक कागदपत्र अनिवार्य आहे. आता चौथ्या कागदपत्राबद्दल थोडं बोलूया. ते म्हणजे ओळखपत्र. यासाठी प्रत्येक हयात वारसाच्या आधार कार्डची किंवा इतर सरकारी ओळखपत्राची सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वसाक्षांकित प्रत जमा करणं आवश्यक आहे. आणि 5वं कागदपत्र शपथपत्र. हे एक औपचारिक कायदेशीर डॉक्युमेंट आहे, त्यामुळे ते नियमांनुसार योग्य त्या स्टॅम्प पेपरवरच तयार केलेलं असावं, ज्यात वारसांची सगळी माहिती अधिकृतरित्या जाहीर केलेली असते. तर आतापर्यंत आपण ज्या 2 प्रक्रिया पाहिल्या त्यातील फरक आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी चला त्यांची थेट तुलना करूया. या तक्त्यामध्ये दोन्ही प्रक्रियांमधला मुख्य फरक एकदम स्पष्ट दिसतो. एका बाजूला जमीन न कसल्यास कारण आहे 2 वर्षांपेक्षा जास्त काळ ताबा नसणे आणि पुरावा लागतो पंचनामा. तर दुसऱ्या बाजूला कारण आहे कुळधारकाचा मृत्यू आणि पुरावा लागतो मृत्यूचा दाखला व शपथपत्र. दोन्हीची उद्दिष्टेही पूर्णपणे वेगळी आहेत. एकाचं ध्येय ताबा परत मिळवणं आहे तर दुसऱ्याचं फक्त रेकॉर्ड अपडेट करणं. आणि शेवटी एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवा. कोणतंही नाव कमी करण्याचं प्रकरण सुरू करण्याआधी स्वतःला विचारा की तपासायचं पहिलं कागदपत्र कोणतं. कारण याचं उत्तर मग ते पंचनामा अहवाल असो किंवा मृत्यूचा दाखला हेच ठरवेल की आपल्याला नक्की कोणत्या कायदेशीर मार्गाने पुढे जायचं आहे.